ज्यांनी आदर्श गाव बनवलं ते मिरज पूर्व भागाचे भाग्यविधाते कैलासवासी विठ्ठल अण्णा पाटील यांचे वारसदारच ग्रामसभेत विठ्ठलाच्या मंदिरात बियर व्हिस्कीपेक्षा देशी दारू कशी बरी हे सांगतात तेव्हा ग्रामस्थांनी अक्षरशः मान खाली घालून संताप व्यक्त केला। ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी महिला सरपंच शुभांगी चव्हाण होत्या आणि त्याचं असं झालं की विठ्ठल अण्णांनी खंडेराजुरी गाव आदर्श ग्राम करून वनश्री पुरस्कार मिळवला। गावात दारूबंदीचा ठराव केला आणि गावातील दुकान दुसऱ्या गावात पाठवलं। गेले 15-20 वर्षानंतर त्यांच्या वारसदारांनी मात्र गावात दारू दुकान आणण्यासाठी मोठी धडपड सुरू केली। शनिवारी महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल मंदिरात ग्रामसभा आयोजित केली। ग्रामसभेचे अध्यक्ष आणि महिला सरपंच शुभांगी चव्हाण होत्या। अनेक महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या, पण सर्जेराव नामक व्यक्तीने ऐनवेळी देशी दारूला परवानगी द्या असा विषय काढला आणि गोंधळ सुरू झाला। त्यावेळी विठ्ठल अण्णांच्या वारसदाराने हातात कागद घेऊन बियरमध्ये, व्हिस्कीमध्ये, वाईनमध्ये किती अल्कोहोल आहे आणि देशी दारूमध्ये किती कमी आहे ती प्यायली तरी चालते असं चक्क विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या साक्षीने त्यांनी सर्व ग्रामस्थांना देशी प्यायली तरी चालतंय हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी ग्रामस्थ मात्र हतबल झाले। ही दुर्दैवी घटना घडल्याने सुपारी घेऊन बोलत आहेस का असा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। त्यातही आपण महिला सदस्य आणि महिला सरपंचाच्या पुढे काय बोलतो ते विठ्ठलाच्या वारसदारांना कळत नव्हतं। त्यांनी दारू प्यायली तरी चालते हे एका कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मात्र संतप्त ग्रामस्थांनी तू काय बोलतोयस हे तुला कळतंय का, खूप शहाणा आहेस, खाली बस अशा भाषेत सुनावलं, तरीही तो खाली बसत नव्हता। त्यामुळे गोंधळ वाढला, वादावादी धक्काबुक्की झाली, त्यामुळे पोलिसांना बोलून सभा तहकूब करावी लागली। या घटनेमुळे विठ्ठलसुद्धा लाजला अशी प्रतिक्रिया मिरज पूर्व भागातून व्यक्त होत आहे। विठ्ठलाच्या दरबारी गाव नशामुक्त करण्यासाठी, दारू बंदी करण्यासाठी सर्वजण नतमस्तक होतात, पण विकास कामापेक्षा देशी दारूवर खंडेराजुरी ग्रामसभेत जोरदार चर्चा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी तर जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे। आणि याबाबत भाजपाचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडिया आणि पत्रकारांकडे नाराजी व्यक्त केली। विषय पत्रिकेवर घेण्यासाठी सुद्धा व्हिडिओ आणि ग्रामसेवकावर दबाव टाकून सदस्यांसह अनेकांनी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा होत आहे आणि त्यातील 3 सदस्यांनी गट का बदलला याचीही चर्चा होत आहे। यावेळी उपसरपंच माधवी साने, वास्कर शिंदे, शिवाजी रुपनूर, आबासाहेब चव्हाण, तानाजीराव पाटील, नितीन कागवाडे, प्रदीप पाटील, तानाजी चव्हाण, संगीता यादव, नीलम सुतार, नीता कागवाडे, किशोर कांबळे, पवन कांबळे, ग्रामसेवक संभाजी माने, उमाजी नाईक, मनोज गवळींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मुंबई ग्रामपंचायत सभा नियम 1959 नुसार, नियम 11 नुसार, कोड कलम 1 नुसार ग्रामसभेमध्ये विचारल्या जाणाऱ्या तोंडी प्रश्नाबद्दल मी इंद्रजित संभाजी पाटील या ग्रामसभेचा सदस्य म्हणून आपणास प्रश्न विचारत आहे। तर प्रश्न क्रमांक 1, एकूण माझे 5-6 प्रश्न एक दोन वळीचेच आहेत, त्याची उत्तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या सभा नियम 1959च्या नियम 11च्या कोड कलम 1 अनुसार तोंडी द्यायला पाहिजेत आणि ही तोंडी उत्तर देणारे फक्त सरपंचच देऊ शकतात असं अधिनियमात तरतूद आहे। त्याबाबत शंका असेल तर अण्णासाहेबांनी त्याचं निरसन करावं। त्याच्यानंतर माझा प्रश्न क्रमांक 1, मी सगळ्यांनाच विनंती करतो की तुमची सगळ्याच विषय माहिती बिहेरचा किंवा देशीचा डायरेक्ट बोलतो, पण त्या विषयाला आपण चर्चेतनं वाद काढूया। एकमेकांचा वाद घालत बसलो, काय तर मध्ये बोलत बसलो तरी सभा तहकूब होईल ना, तर त्यांचा फायदा ना कोणाचाच फायदा नाही, सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या बॉडीचा पण आपल्याला वेळ जाईल। तर प्रश्न क्रमांक 1, बिअर बार परमिट रूम मध्ये विकली जाणारी दारू नाही का, त्यामध्ये अल्कोहोल नाही का आणि त्यापासून शरीराला असा कोणता फायदा होतो याची आपण माहिती द्यावी। प्रश्न क्रमांक 2, बिअर एकदम साथ हातात देतो एकदम देतात। प्रश्न क्रमांक 2, बियर, रम, विस्की इत्यादीमध्ये व देशी दारूमध्ये अल्कोहोल असते, मग बियर बार परमिट रूमला परवानगी विषय पत्रिकेवर ठेवला, त्याच धर्तीवर देशी दारू परवाना विषय पत्रिकेवर का ठेवला नाही याचे आपण स्पष्टीकरण द्यावे। विषय क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक 3, बियर बार मध्ये विकली जाणारी पेये किंवा मद्य ही फळांचा ज्यूस किंवा लिंबूचा सरबत आहे का की त्याला आपल्याला दारू म्हणता येत नाही। प्रश्न क्रमांक 4, गावात संपूर्ण दारूबंदीसाठी आपण ठराव घेतला, म्हणजे सरपंच अध्यक्षतेच्या खाली सुरुवातीला जानेवारीमध्ये ठराव झाला आणि स्वतः आपण उत्पादन शुल्ककडे तसा लेखी अर्ज केला, सांगली उत्पादन शुल्क विभाग याच्याकडे क्रमांक वगैरे आहे, सगळं वाचून बसत नाही।
त्यानंतर दारूबंदीबाबत आपण उत्पादन शुल्क सांगली विभागाला पत्र दिलं आणि नंतर काही दिवसात ते पत्र तुम्ही मागे घेतलं. ते कोणत्या अशा महान कारणासाठी आपण ते पत्र घेतलं की या ग्रामसभेला आपण सांगावा. आपला स्वतःचा निर्णय आपण बदलला, तो कोणत्या कारणासाठी बदलला याचं स्पष्टीकरण त्या ग्रामसभेला आपण द्यावं. प्रश्न क्रमांक 5, मासिक सभामध्ये चर्चा होऊ नये तसेच बहुमताने निर्णय होऊ नये. निर्णय बहुमताने झाला आणि आपण देशी दारू परवाना देणे हा विषयपत्रिकेवर का घेतला नाही याबाबत आपण खालील कलमांचे उल्लंघन करीत आहात, पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर करीत आहात. त्यातलं कलम नंबर 1 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 38K आणि पंचायत समितीने नुकतंच तुम्हाला 2 दिवसापूर्वी निर्देश दिले, याच्याबद्दल तुम्ही तात्काळ कारवाई केली. ते कलम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 151 पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निर्देशांचे पालन करणे. प्रश्न क्रमांक 7, बिअर बार तसेच परमिट रूम मध्ये विकली जाणाऱ्या पेय मध्ये की दारू किंवा विदेशी मद्य किंवा भारतीय बनावटीचे विदेशी मद्य त्या संवर्गात येत नाही का, आणि हे येत नसेल तर त्या विदेशी मध्ये म्हटले जाणारे आपण एका धर्तीवर परवानगी देत आहे, दुसऱ्या बाजूला त्याच धर्तीवर असणारी देशी दारू त्या मी सभेला सांगू इच्छितो. देशी आणि विदेशी मध्ये खरं तर मला अभ्यास करायचा नव्हता, पण तुम्ही सगळ्यांनी मला थोडा अभ्यास करायला लावला त्यामुळे मी थोडं घेऊन आलोय. CL म्हणजे अण्णा साहेब किंवा ग्राम सरपंच साहेब कंट्री लिकर म्हणजे देशी दारू, E2 म्हणजे वाईनसाठी, FLBR म्हणजे विदेशी मद्य किंवा बियर आणि FL म्हणजे फॉरेन लिकर विदेशी मद्य. बिअर बार आणि परमिट रूम मध्ये विकली जाणारी दारू आहे FL बियर आणि FL वाईनसाठी वेगळं लायसन लागतं, म्हणजेच विदेशी मद्य, त्याला आपण विदेशी दारू असं मराठीमध्ये स्वच्छ म्हणतो. आता देशी दारू मध्ये अण्णासाहेब आपण म्हणालो की सरपंच महोदयांना आमच्या वाटलं की त्यांना काही महिला भेटल्या आणि म्हणायला लागले की त्यांचं पण एक महिला सरपंच म्हणून मी मत मांडू इच्छितो की त्यांना सुरुवातीच्या काळात मी म्हणजे चांगली गोष्ट एक दिन म्हणत होती की संपूर्ण दारूबंदी करूया. मी त्या मताच होते की संपूर्ण दारूबंदी करूया, फक्त आमचं मत एवढंच होतं, माझा आणि कोनंबोरे यांच्या सदस्यांचा वाद पण झाला, बंद करायचे तर सगळे बंद करूया, नाही तर एकाला एक एकाला असं नको, म्हणजे नवीन चालू करणारे त्यांच्यावर पण आपल्याला अन्याय करायला नको, हाच माझा त्यावेळेचा उद्देश होता.